त्याला पुढे त्या ठिकाणी पुढारी याच्या हस्ते पुढारी ओके सर वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील टाइम तुम मिकी से करो, मिकी बोला मैं हर टाइम या ठिकाणी जोरदार काय बोलतात त्याला नॉकआउट अंडर आर्म्स क्रिकेट टुर्नामेंट है ना नगराळे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर मंच त्याचबरोबर मीडिया जे सगळेच उत्साहाने मग ते असं म्हणायला हरकत नाही ना की तुम्ही आज क्रिकेट इकडे खेळले आणि इतरही दिवस तुम्ही क्रिकेटच खेळत असता दोन्हीकडे विकेट घेता ना. आता ह्यानी जसं सांगितलं प्रशांतने जी राजकारणी लोक पळत असतात आणि आम्ही त्यांच्या पुढे तरी धावत असतो नाही तर मागून तरी धावत असतो. म्हणजे एखाद्या राजकीय व्यक्तीला कॅच कसं करायचं त्याच्या मागे फिल्डिंग कशी लावायची आणि नंतर बॅटिंग कशी करायची ते सगळेच पैत्रे आज या टर्फ मध्ये पण तुम्ही करता आणि असेही तुम्ही करता. करत मी तुमच्याकडे आले कायम असेच तुम्ही खेळत राहा उत्साहात खेळत राहा. मग ते मैदानी खेळामध्ये क्रिकेट खेळा इतर ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळा. माझ्या शुभेच्छा तुम्हाला कायम आहेत. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे यामध्ये फक्त रिपोर्टिंग करणारे फील्ड मधले पत्रकार नाहीत तर कॅमेरामन आहेत. कोणी आमच्या डेस्कवर बसणारे आमचे त्या ठिकाणचे डेस्कवरचे असाइनमेंट पार पडला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सर्वात आधी आपण या ठिकाणी नेते आहेत त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा सुशील यांना टीव्ही असोसिएशनचा खेळाडू ज्याने उत्कृष्ट असा सामना त्याने उत्कृष्ट अशी बॅटिंग या ठिकाणी सादर केली त्या अतुलला बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येतो आहे. ज्याने या संपूर्ण सामन्यांमध्ये उत्कृष्ट असा फलंदाजी केली आणि आपल्या या संघाला अंतिम सामन्यापर्यंत त्याने उत्कृष्ट असा या ठिकाणी बॉलिंग आणि बॅटिंगचा खरं तर चमत्कार म्हणावा लागेल की इतक्या सुंदर असा खेळ या दोघा बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो या दोन्हीमध्ये दयाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि म्हणून या ठिकाणी दयाला हा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देऊन आमच्या ऋतुताई खूप छान मीडिया क्रिकेट चॅम्पियनशिप या ठिकाणी आपले पत्रकार मीडिया बंधूने इतकं सुंदर ऑर्गनाईज केलंय. टर्फमध्ये खेळलेत सगळेजण आणि अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय. नेहमीच हे लोक क्रिकेट खेळत असतात. आज खऱ्या अर्थाने मैदानात खेळलेत. इतर वेळी आमच्या मागे किंवा पुढे धावत असतात फिल्डिंग करत असतात धावत असतात असं सगळं उत्साहाचं वातावरण नेहमीच त्यांच्यामध्ये असतं. पण खूप छान मी नेहमीच प्राधान्य दिलंय खेळायला कारण मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे मला खेळायला प्राधान्य द्यायला फार आवडतं आणि खेळामध्ये एक ऊर्जा तयार होते उत्साह तयार होता. पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्याची एक भरारी खेळातून निर्माण होते. आणि मी तर म्हणेल या कम्प्युटरच्या या जगामध्ये डिजिटल युगामध्ये हे मैदानी खेळ लोप पावलेत ते जिवंत राहणं पण फार गरजेचं आहे. तर हे तुम्ही अशा पद्धतीने खेळ खेळता या निमित्ताने तुम्ही एकत्र येतात. हार जीत तर होत असते पण सर्वात महत्वाचा तो दिवस आपला असतो आणि आपण एन्जॉय करतो ते फार महत्वाचं असतं. म्हणून ह्याच माध्यमातून मी पूर्ण मुंबईकरांना सांगेल जितकं होईल तेवढं आयुष्य जगा मजा करा मैदानात या खेळा आणि उत्साहाने जगा. प्रत्येकाने कोणी धावून दाखवा कोणी सायकलिंग करून दाखवा कोणी क्रिकेट खेळून दाखवा कोणी चालत राहा. म्हणजे ह्याने आपलं आयुष्य पण निरोगी राहतं आपण स्वस्थ राहतो आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्यामध्ये उत्साह राहतो. नाही खरंच सांगतो तुम्हाला प्लेयर जे असतात ना खेळाडू जे असतात मला माहित नाही आम्ही खेळाडू म्हणून मी होते आईकडे म्हणजे चेंबूरला. तर खेळाडू हे उत्साहीच असतात कारण त्यांच्या बॉर्न ह्याच्यामध्येच असतं ना खेळणं. तर खेळाडू वृत्ती असावी त्याच्यामध्ये आपल्याला जगण्याची आशा निर्माण होते उत्साह निर्माण होतो. त्यामुळे खेळाडू वृत्ती ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. धन्यवाद. कारण मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल हे व्हिज्युअल्स थोड्या वेळात कॅप्चर करून ठेवा. थोड्या वेळाने ब्रेकिंग मध्ये चालणार आहे आणि आम्हाला आम्ही सगळ्यांना विनंती. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर आमदार सना या ठिकाणी बॉलिंग करताना
आणि ऋतुताई या बॅटिंग करतायचा निवृत्त नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो या बाईट्स नक्की पाहायला मिळतील आणि नक्कीच काय पाहिलं आपण महापौर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात. हमारे पास सब सकता है 4 बॉल खेलते हैं वाइड मागे कुलकर्णी सरांचा कौतुक करावं लागेल. माईकच्या माध्यमातून कॉमेंट्री सुद्धा त्यांनी केली आहे. हो संदीप भाभी इधर देखो चला ट्रॉफी अभी दे जा ओके कोई भी खेल को कोई भी धर्म जात भाषा प्रांत के लोगों के बीच में नहीं बांटा जाता है और ना ही स्त्री और पुरुष के बीच में बांटा जाता है. हमने देखा है कि आज की हमारी जो हिंदुस्तान की महिलाएं हैं, जो हमारी बेटियां हैं, हर खेल में हर मैदान में अच्छे से बहुत तेजी से आगे बढ़ रही है. और इसी तरीके से हम जब आज अगर आप लोगों के बीच में आए तो आपने भी हमें मैदान दिया तो आप सभी लोगों ने देखा कि महिलाएं भी किस तरीके से आगे बढ़ती है, किस तरीके से खेल खेलती है. जिस तरीके से मीडिया दिन भर हमारे साथ बीच में स्पीड में काम करती है, उसी तरीके से आज उनका जो टूर्नामेंट था बहुत ही अच्छा था और महिलाओं को भी इसमें बहुत सारा सहभाग रहा. इसी तरीके से ये आगे बढ़ते रहे. हमारी शुभकामनाएं उनके साथ. थैंक यू. सकाळपासून त्यांनी अतिशय सुंदर असा